नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता तरी सध्या अचानक मवियाच्या साठी अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व झालेले आहेत। नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची काळजी जेवढी त्यांच्या समर्थकांना नसेल त्यापेक्षा जास्त काळजी उद्धव ठाकरेंना वाटू लागलेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या लगोलग तशाच प्रकारची भावना मवियातून इतरही लोक व्यक्त करतात। प्रत्यक्षात ही तीच मंडळी आहेत जी नितीन गडकरींच्या बाबत या आधी गंगा स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने टीका करत होती, पण आता नितीन गडकरी यांचं कौतुक करण्याचं निमित्त आहे प्रत्यक्षात निशाणा नरेंद्र मोदींवर आहे। हे काही लपून राहिलेलं नाही। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदींच्या नंतर जर सध्या तरी सर्वात जास्त गवगवा कोणाचा असेल तर तो नितीन गडकरींचा आहे। नितीन गडकरी हे राज्यातून केंद्रात गेलेलं मराठी नेतृत्व आहे आणि ते ब्राह्मण नेतृत्व सुद्धा आहे। हे सगळं असताना एका बाजूला नितीन गडकरी यांचं कौतुक करत राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या समोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न मवियाच्याकडून सुरू आहे। प्रत्यक्षात गडकरींचं कौतुक जितकं जास्त होईल तितकी गडकरींसाठी अडचण निर्माण होईल का हा मुद्दा आहेच, पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी सोडावी आणि मवियात यावं, मवियातून निवडून आणून दाखवतो असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी लगोलग असंही सुचवलंय की यंदाच्या वेळेला जर भाजपानं गडकरींना तिकीट दिलं तर गडकरी काही निवडून येत नाहीत। एका बाजूला गडकरींचं कौतुकही करायचं आणि दुसऱ्या बाजूला नितीन गडकरींच्या उमेदवारीच्या बाबतीत संदिग्धताही निर्माण करायची, हा डाव आपल्याला ओळखता आला पाहिजे। नितीन गडकरी यांच्यासारखा व्यक्ती जो महाराष्ट्रातून केंद्रात जाऊन देशभरामध्ये आपल्या मंत्रिमंडळाच्या कामामुळे चर्चित आहे आणि तो केवळ आणि केवळ चर्चितच नाही तर लोकप्रिय सुद्धा आहे, त्या व्यक्तीच्या बाबत मवियाचं हे राजकारण कितपत योग्य आहे? गडकरींना हरवलं तर अधिक चांगलं, हरवू शकलो नाही तर राजकारण सोडेन असं म्हणणारे नाना पटोले अद्यापही राजकारणातच आहेत आणि त्यावेळेला घेतलेली प्रतिज्ञा ही केवळ राजकीय हेतून होती हे सांगायलाही ते कमी करत नाहीत। म्हणजे थोडक्यात काय, मवियांनी आत्ता तरी त्यांची बंदूक ही गडकरींच्या खांद्यावर ठेवली आहे आणि गडकरींच्या खांद्यावर ठेवलेली ही बंदूक प्राप्त स्थितीमध्ये निशाणा नरेंद्र मोदींकडे साधतीये।